नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवांना वाहिलेली शिळे फुलं तुम्ही इकडे तिकडे किंवा पाण्यात टाकून देत आहात का, किंवा त्या फुलाचा अपमान होईल असं काही करत आहात का? जर या फुलाचा अपमान होत असेल तर तुम्ही देवपूजा करून काहीच फायदा मिळत नाही, देवांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही. म्हणून देवपूजा झाल्यावर त्या फुलाचं काय करावं याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून देवाला वाहिलेल्या फुलांना किंवा निर्माल्य मानल्या जाणाऱ्या फुलाला अत्यंत पवित्र मानले जाते. या फुलामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा असते, ज्याचे महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. जेव्हा आपण देवाला ताजी आणि सुगंधी फुलं अर्पण करतो तेव्हा त्या फुलामध्ये देवत्वाची सत्वगुणी प्रधान शक्ती आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता प्राप्त होते. ही फुले देवांच्या चरणापाशी काही काळ राहिल्यामुळे देवताकडून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी त्यात साठवल्या जातात. म्हणूनच जरी ही फुलं सुकली शिळी झाली असली तरी त्यातील आध्यात्मिक तत्व नष्ट होत नाही. धार्मिक मान्यतेनुसार फुलामध्ये असणाऱ्या पृथ्वी आणि आपतत्वामुळे ती ब्रह्मांडातील ईश्वरीय लहरी खेचून घेतात. पूजा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण ही फुलं निर्माल्य म्हणून उचलतो तेव्हा त्यात देवतांचे चैतन्य वास करत असते. हेच कारण आहे की जुने निर्माल्य अस्ताव्यस्त न फेकता ते डोळ्यांना लावून नमस्कार करून मगच विसर्जित करावे. ताजी फुले ही देवांच्या सगुण रूपाची सेवा आहे, पण जेव्हा ती देवाला अर्पण केली जातात आणि काही काळानंतर सुकतात तेव्हा ती त्या देवतांच्या शक्तीला भारलेली असतात. या फुलामधून निघणारे सूक्ष्म सुगंध जो आपल्याला जाणवत नाही पण वातावरणात असतो, त्यामुळे घरात सकारात्मकता टिकून ठेवण्यास मदत करते. देवाला अर्पण केलेल्या फुलामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची आणि घराभोवती एक संरक्षण कवच निर्माण करण्याची शक्ती असते. म्हणूनच अनेक घरामध्ये विसर्जनापूर्वी हे निर्माल्य एक पवित्र ठिकाणी ठेवले जाते, जेणेकरून घरातील शांतता टिकून राहील. निर्माल्य हे आपल्याला शिकवते की ज्या गोष्टीचा उगम ईश्वरासाठी झाला आहे ती शेवटी ईश्वराकडेच म्हणजे निसर्गाकडे परत गेली पाहिजे. काही मंदिरामध्ये देवाला वाहिलेली फुलं भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो. ती फुलं घरात ठेवल्यामुळे त्या देवांचा आशीर्वाद आपल्यासोबत राहतो अशी श्रद्धा व मान्यता आहे. निर्माल्य हे आपल्या पूजेच्या फलप्राप्तीचे प्रतीक असते. त्यामध्ये असलेल्या प्राणशक्तीमुळेच त्याला कचरा न समजता पवित्र निसर्गाचे स्थान दिले जाते. थोडक्यात सांगायचे तर ही फुलं केवळ वनस्पती नसून ती ईश्वरीय शक्तीचे वाहक असतात. त्यामुळे त्यामध्ये भक्तीचा आणि आशीर्वादाची शक्ती साठलेली असते. देवाचरणी अर्पण केलेली फुलं, हार किंवा पाने जेव्हा सुकतात तेव्हा त्यांना निर्माल्य म्हटलं जातं. हिंदू धर्मात निर्माल्याचा अवमान होऊ नये आणि त्याचे योग्य जागी विसर्जन व्हावे यासाठी काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आलेले आहेत. निर्माल्याचे काय करावे आणि काय करू नये याची संपूर्ण माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे, कारण एखादी नकळत केलेली चूक आपणास महागात पडू शकते. म्हणून सर्व माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे. वाहत्या पाण्यात विसर्जन करणे ही सर्वात जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे. निर्माल्य एखाद्या पवित्र नदीत किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. मात्र हल्ली प्रदूषण टाळण्यासाठी नदीच्या काठी असलेले निर्माल्य कलशात टाकणे शुभ ठरते. जर तुमच्याकडे बाग किंवा छोटी जागा असेल तर तिथे एक छोटासा खड्डा खणून त्यात ते निर्माल्य टाकावे आणि वरून माती टाकावी. काही दिवसांनी त्याचे नैसर्गिक खत तयार होईल, जे झाडासाठी अत्यंत उत्तम मानले जाते. सुकलेली फुलं हाताने कुस्करून घराच्या कुंडीतील मातीत मिसळावे. हे एक उत्तम नैसर्गिक खत म्हणून कामी येते. जर वरीलपैकी काहीच करणे शक्य नसेल तर पूर्णपणे सुकलेली निर्माल्य पवित्र अग्नीत अर्पण करावे, जेणेकरून त्याची राख होईल. देवांना वाहिलेली शिळे फुलं चुकूनही देवाऱ्यात किंवा घरात ठेवू नका. याला वेळेच्या वेळी झाडाच्या बुडाशी टाकावे किंवा पाण्यात विसर्जित करावे. त्याचबरोबर या फुलाचा चुरा करून फुलाच्या कुंडीत टाकावे. अशा पद्धतीने आपण निर्माल्याचा उपयोग करू शकतो. पण निर्माल्य कधीच देवाऱ्यात कॅरीबॅगमध्ये साठवून ठेवू नका किंवा साठवून ठेवूच नका. यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढू लागतो. काही स्त्रिया निर्माल्य म्हणजे देवांना वाहिलेली शिळं फुलं
एका कॅरीबॅगमध्ये गोळा करतात. रोजची फुलं त्या कॅरीबॅगमध्ये गोळा करून 8-10 दिवसांनी किंवा काही दिवसांनी ते बाहेर जलप्रवाह करतात किंवा किंवा कुठेतरी नेऊन ठेवतात. अशी चूक करू नका. 8 दिवस, 4 दिवस किंवा 2 दिवस किंवा एकही दिवस घरात निर्माल्य राहणार नाही याची पुरेपूर काळजी प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे. देवांना वाहिलेली फुलं देवांना वाहताना सुद्धा पवित्र असतात आणि देवांना वाहिल्यानंतर शिळी झाल्यावर सुद्धा पवित्र राहतात. पण त्यांना साठवून घरात ठेवणे शुभ नाही. म्हणून ही फुले वेळेच्या वेळी घराच्या बाहेर करावी. यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव मिळू लागतो. त्याचबरोबर देवपूजेचं संपूर्ण फळ आपणास प्राप्त होतं. देवांना वाहिलेली फुलं कधीच घरातील इतर कचऱ्यासोबत किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकू नका. हा देवांचा अपमान मानला जातो. यामुळे आपल्या घरात दारिद्र्यसुद्धा येऊ शकतं. देवाला वाहिलेली फुलं कधीही घरातील इतर कचऱ्यासोबत किंवा कचऱ्याच्या डब्यात टाकू नका. हा देवांचा अपमान मानला जातो. यामुळे घरात दारिद्र्य येऊ शकतं. घराबाहेर, रस्त्यावर किंवा जिथे लोकांचे येणे जाणे आहे अशा ठिकाणी निर्माल्य चुकूनही टाकू नका. हा सुद्धा देवांचा अपमान मानला जातो. गटार किंवा सांडपाणी असलेल्या ठिकाणी निर्माल्य विसर्जित करू नका. ही चूक आपणास खूप भारी ठरू शकते. रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवांची जुनी फुलं निर्माल्य आदरपूर्वक काढावी. ती काढताना अनादर होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. निर्माल्य काढताना प्रथम सर्व निर्माल्य गोळा करून हातात घ्यावे आणि ते डोळ्याला लावावे. त्याचा वास घ्यावा. कारण या निर्माल्यामध्ये देवांचे सत्वगुण या फुलांनी देवांचे सत्वगुण ग्रहण केलेले असतात. देवांची शक्ती ग्रहण केलेली असते. म्हणून या फुलाचा वास अवश्य घ्यावा. या फुलाचा वास घेतल्यामुळे आपल्या जीवनात अनेक आनंद आणि शुभ गोष्टीची आयुष्यात प्राप्त होतात. हे निर्माल्य एका स्वतंत्र पिशवीत किंवा पात्रात जमा करावे. हे ओले असल्यास कुजणार नाही याची काळजी घ्यावी. निर्माल्यामध्ये प्लॅस्टिकचे धागे, कागद आणि उदबत्तीचे पाकिटं इत्यादी वस्तू ठेवायच्या नसतात. निर्माल्य हे फक्त फुलं वेगळेच ठेवले जातात. वर सांगितल्याप्रमाणे खत बनवण्यासाठी किंवा निर्माल्य कलशात टाकून त्याचे विसर्जन करावे. आजच्या काळात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ही देखील एक प्रकारे देवांची सेवाच आहे. यामुळे निर्माल्यापासून धूप बनवणे किंवा सेंद्रिय खत तयार करणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. यामुळे निर्माल्याचे पावित्र्यही जपले जाते आणि निसर्गाचे नुकसानसुद्धा होत नाही. तर मंडळी, निर्माल्याचा अशा प्रकारे उपयोग करून आपण देवभक्ती करू शकता. देवांबद्दल श्रद्धा बाळगू शकता. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.